श्लोक 18. ज्ञानैज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्मसंग्रहः. अर्थ, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही तीन क्रियेची प्रवर्तक आहेत व करण, कर्म व कर्ता या तिन्हीवर क्रिया अवलंबून आहेत. विवरण. कर्माची प्रेरणा आतून म्हणजे मनातून मिळते. त्याचे 3 विभाग असतात. ज्ञाता, ज्याला जाणून घ्यायचे आहे तो. ज्ञेय, जे जाणून घ्यायचे आहे ते. ज्ञान, प्रत्यक्षात जाणण्याची क्रिया. मागील श्लोकात एक सिद्धांत सांगितला आहे, तो हा की आत्मज्ञानी व्यक्तीस कर्माचे बंधन प्राप्त होत नाही. म्हणजेच जी व्यक्ती निरहंकारी, अहंकाररहित आहे व निष्काम आहे ती कर्मबंधनातून मुक्त असते. या श्लोकात ज्ञान, ज्ञाता व ज्ञेय आणि करण, कर्म व कर्ता या संबंधी भगवंत आपल्याला सांगत आहेत. ज्ञान झाले म्हणजे नेमके काय झाले हे शब्दात सांगणे जरा कठीणच आहे. पण व्यवहारात आपण एखादी गोष्ट समजणे म्हणजे त्याविषयी आपल्याला ज्ञान झाले असे म्हणतो. उदाहरणार्थ, मीठ खारट आहे किंवा साखर गोड आहे हे कळणे म्हणजे मिठाविषयी व साखरेविषयी आपल्याला ज्ञान आहे असे ढोबळमानाने सांगता येते. एखाद्या ज्ञानेंद्रियातून एखाद्या विषयाची माहिती देणारी संवेदना आली म्हणजे त्याविषयी आपण ज्ञान झाले असे म्हणतो. म्हणजेच मिठाची अगर साखरेची चव जिभेद्वारे म्हणजे रसनेतून आपल्याला कळते. त्याचा पांढरा रंग नेत्राद्वारे कळतो व ते खडबडीत किंवा मऊ आहे ते स्पर्शातून कळते. अशा वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियातून येणाऱ्या संवेदना म्हणजेच त्या गोष्टीचे ज्ञान असते. ज्ञेय, ज्याविषयी संवेदना येतात ते ज्ञेय. म्हणजे वरील उदाहरणात मीठ व साखर या वस्तू ज्ञेय आहेत. आता या ज्ञेयाची माहिती मिळवणारा जो कोणी असेल तो ज्ञाता असतो. ज्ञाता म्हणजे ते जाणून घेणारा. तो आपल्यामध्ये बसलेला असतो. तो ज्ञानेंद्रियाद्वारे ज्ञान ग्रहण करतो. परिज्ञाता, सर्व बाजूनी ज्ञान घेणारा. असा हा परिज्ञाता म्हणजे आपली बुद्धी आहे. बुद्धीला एखाद्या विषयाचे ज्ञान हवे असेल तर ती ज्ञानेंद्रियांना प्रेरणा देते आणि या प्रेरणेलाच चोदना असे इथे म्हटलेले आहे. मनात कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा उत्पन्न होणे ही चोदना झाली. परिज्ञाता, जो सर्व प्रकारच्या स्फुरणाचा ज्ञाता आहे त्याला प्रत्येक क्रियेच्या स्फुरणाचे ज्ञान होते. कोणतीही क्रिया करण्याचे स्फुरण एका व्यक्ती विशेषामध्ये होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यानुसार ऐकणारा, स्पर्श करणारा, पाहणारा, चाखणारा व वास घेणारा असे अनेक कर्ते असू शकतात. परंतु या सर्वांना जाणणारा जो एकच आहे त्याला परिज्ञाता असे म्हटले आहे. ज्ञान हे पंचेंद्रियातून येत असते. ती एक क्रिया आहे. या क्रियेत या 5 इंद्रियांबरोबरच 6वे मनसुद्धा सहभागी असते. म्हणूनच मनाला 6वे ज्ञानेंद्रिय म्हणतात. वास्तवात मन हे स्वतंत्रपणे इंद्रिय म्हणून दाखविता येत नाही. ते अव्यक्त आहे आणि म्हणूनच भगवंतांनी त्याला आपली विभूती आहे असे म्हटले आहे. 10व्या अध्यायात भगवंत म्हणतात, इंद्रियाणाम मनश्चास्मी. पंचज्ञानेंद्रिये ही ज्ञान घेण्याची साधने म्हणजे करण आहेत. तसेच ज्ञान ग्रहण करण्याची क्रिया ते करतात. ही ज्ञानेंद्रिय प्रेरणा देतात. जसे एखादा आवाज कानाने ऐकला की कान टवकारले जातात. विशेषतः प्राणीमात्रांच्या मध्ये हे आपल्याला लगेच कळून येते. लगेच डोळे त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागतात. अशा या ज्ञान घेण्याच्या प्रेरणा असतात. म्हणूनच ज्ञानेंद्रिय चोदना देतात असे इथे म्हटले आहे. अर्थात चोदना म्हणजे प्रेरणा देतात. कर्म करण्याची चोदना देणारी ती महत्त्वाची इंद्रिय म्हणजे कान, डोळे व नाक ही आहेत. करण कर्म करते ती त्रिविध कर्मसंग्रह. संग्रह म्हणजे पूर्णपणे घेणे, स्वीकारणे, म्हणजेच एखाद्या विशिष्ट कर्मात पूर्णपणे सहभागी होणे. उदाहरणार्थ, एखाद्याचा वध करायचं ठरविले गेले तर असे की वध करणारा हा कर्ता होतो. तो जे साधन म्हणजे शस्त्र वापरतो व वध करण्याची क्रिया करतो ते त्याचे करण असते व प्रत्यक्ष वध हे एक कर्म,
प्रत्यक्षात ते कर्म घडले तरच त्या कर्माचा संग्रह होतो, पण तसे झाले नाही तर कर्मसंग्रह मात्र होत नाही. कर्मसंग्रह होण्यासाठी तीनही गोष्टी आवश्यक असतात. कर्मसंग्रह होणे म्हणजेच कर्माचे बंधन होणे. कर्म करण्यामध्ये जर अहंभाव नसेल, म्हणजे हे कर्म मी केले असा भाव नसेल, तर ते कर्म करूनही त्याचे बंधन आपल्याला लागत नाही किंवा होत नाही असे भगवंत सांगत आहेत. कर्माचे बंधन होण्यासाठी कर्ताच कारणीभूत सुद्धा आहे. कारण कर्ता जो जीव तो कोणतेही कार्य करण्यापूर्वी विचार करतो व ते कार्य सुखाला कारण होईल असे जर त्याला वाटले तरच तो पंचज्ञानेंद्रियाद्वारे व पंचकर्मेंद्रियाद्वारे त्यांना चेतावणी देऊन कामास लावतो. आधी आपले इच्छित पूर्ण होईपर्यंत आणि असे आपले इच्छित पूर्ण होईपर्यंत तो थांबत नाही. मात्र ज्या कार्यापासून दुःख अथवा आपल्याला त्रास होईल ती गोष्ट तो करत नाही. कर्त्याच्या क्रियांनी जे व्याप्त असते ते कर्म होय. तेव्हा माणसाचे अंतःकरण अहंकार आणि लिप्तता असते, तेव्हा ज्ञाता ज्ञान ज्ञेयरूपी त्रिपुटीने कर्मप्रेरणा अर्थात पाप व पुण्याचा संग्रह होतो. ती कर्मे कशी होतात ते पुढील श्लोकात भगवंताने विस्ताराने सांगितलेले आहे. आपण इथे थांबू.